तर आम्ही हिंडन एअरपोर्टला पोहोचलो आहे आता आणि आमच्यासोबत ट्रिपमध्ये अजून काही 4 लोक होते, मी दाखवलं नाही तुम्हाला. हॅलो नमस्ते नमस्कार, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. सो दिस इज द लास्ट ब्लॉग ऑफ आवर सिरीज वैष्णोदेवी इन जम्मू काश्मीर. मी आहोत श्रीनगर एअरपोर्टला. सकाळी 5:30 वाजले आहेत. आता आम्ही इथं सामान वगैरे टाकतोय, सगळं चेक इन वगैरे करून आलो आहे आणि आता आम्ही श्रीनगर एअरपोर्टला आहे. आमची इथून फ्लाईट आहे दिल्लीला, तर लेट्स गो. तर आमचं बोर्डिंग पास आलं आहे, लगेज पण आम्ही चेक इन करून दिलं जे चेक इन करायचं होतं ते. आता गेट नंबर 3ला आमचं लागणार आहे. गेट 1, 2, 3 सगळे इकडं आहेत. तर आता आम्ही जाऊ. आधी काही खाल्लं पण नाही आहे, आधी जाऊ गेट नंबर शोधू कुठे आहे ते, मग विल डिसाईड. सगळं सिक्युरिटी चेक वगैरे झालं आमचं आत्ता इथं आणि सगळं काढायला लावलं आम्हाला. लोणचं बॉटल काढून लावायला लागलं. आम्ही 3-4 पेप्सी वगैरे घेतल्या होत्या, त्याने ते पण काढून आम्हाला फक्त एकच लिक्विड अलाउड आहे म्हणून बाकी सगळे आम्ही थोडे पेप्सी पिली, थोडं माझा पिला, बाकी सगळं टाकून द्यायला लागलं, ऑप्शन नाही. आणि माझ्या मागे इकडे एअरपोर्ट दिसतंय मला आणि बर्फ पण दिसतोय. आम्ही इथं महाराष्ट्र भवनमध्ये आलो होतो ब्रेकफास्ट करण्यासाठी. ब्रेकफास्ट वगैरे झाला आहे आमचा आणि आता थोड्या वेळ इथं टाईमपास करू, फोटो वगैरे काढू आणि मग जाऊ डायरेक्ट एअरपोर्टला. तर असं काही आहे महाराष्ट्र भवन. समोरच्या साईडला शिवाजी महाराजांचा पुतळा पण आहे, तिथं पण आम्ही फोटो काढतोय. आणि पूर्ण जे ओव्हरऑल इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते खूप छान आणि एकदम नीट नेटकं आहे. प्रॉपर मोठं गव्हर्नमेंट मेंटेन प्रॉपर्टी असते ना, तसं आहे. सो अ बिग थम्स अप टू महाराष्ट्र गव्हर्नमेंट. आणि आम्ही इथे थांबणार नव्हतो, पण म्हणलं एवढं लांब आलं, इथे इथं आलं आहे, ऑन द बेस होतं, मग आम्ही थांबून 1-2 फोटो वगैरे काढू. राष्ट्रपती भवन पण खूप छान दिसतंय. आता मी टेम्परेचर चेक केलं तर 42 दाखवते दिल्लीचं. तर कुठं आम्ही 8-9 डिग्री सेल्सिअसमध्ये होतो आणि कुठं 42ला आलो आता. तर आम्ही हिंडन एअरपोर्टला पोहोचलो आहे आता आणि आमच्यासोबत ट्रिपमध्ये अजून काही 4 लोक होते, मी दाखवलं नाही तुम्हाला. ऋतुपर्णा मावशी आणि काका पण आहेत, काका वॉशरूमला गेले. तर आता आमची इथून जी नांदेडची फ्लाईट आहे ती सगळ्यांच्या सोबतच आहे. तर आम्ही इथून आता अजून चेकिंग चालू झालं नाही, लगेज वगैरे सिक्युरिटी चेकिंग काहीच चालू झालं नाही आहे. तर ते जसं चालू होईल तसं आम्ही चेकिंग करू आणि नांदेडला जाऊ. ऋतुपर्णा हे सगळे पण मनालीला गेले होते. ते आय थिंक बुधवारी गेलतात. कधी गेलतात? 22 तारखेला गेले होते आणि आम्ही मंडेला गेलो. आमचा तेव्हाच प्लॅन झाला होता की आपण सोबत येताना आपण दोघंही सेम फ्लाईटमध्ये असणार आहे. तर रिच्ड होम फायनली. आम्ही सकाळी 5 वाजता काश्मीरहून निघालो होतो, संध्याकाळी 5 वाजता नांदेडला आहोत. तर खूप छान जर्नी होता, बिलकुल टायरिंग नव्हता. थोडासा होता कारण की रात्री झोप झाली नव्हती, आम्ही उशिरा झोपलो आणि सकाळी लवकर उठलो त्यामुळे. बाकी ही सिरीज तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट सेक्शनमध्ये कळवा.
अशी अजून सिरीज पाहिजे असेल तरी कळवा. माझ्याकडून जर झालं तर मी नक्की करेल. लाईक करा, सबस्क्राईब करा, काय असेल तर कमेंट करा. अँड आय विल सी यू इन द नेक्स्ट वन. बाय बाय.